दिवसाची सुरुवात यशूबरोबर एक तरुण असतो आणि तो खूप मेहनती असतो आणि संपूर्ण गावामध्ये त्याच्यासारखा मेहनत करणारा कोण नसतो आणि इतक्या मेहनतीने तो सर्व कामं करायचा आणि लवकर करायचा. इतरांपेक्षा इतर जर पूर्ण दिवसाचं काम असेल तर तो अर्ध्या दिवसामध्ये करायचा. जे धान्य आहे ते खडे वगैरे सगळे वेगळे करायचा आणि अतिशय सुंदर काम करणारा होता. आणि एकदा जमीनदार त्याच्याकडे आला आणि त्याने सांगितलं, तू माझ्यासाठी काम करशील का? माझ्या शेतासाठी काम करशील का? प्रत्येक गोण जर तू भरली तर तुला मी एक सोन्याचं नाणं देईन. आणि ह्या तरुणाला ते वाटलं की अरे बापरे, एक सोन्याचं नाणं. आणि मग त्याने त्याला जमीनदाराला होकार दिला आणि आता तो ते काम त्याचं करत राहिला आणि हळूहळू एक एक सोन्याचं नाणं त्याला मिळायला लागलं 2-3 दिवसांनी आणि तो एका पेटीमध्ये साठवू लागला. आणि असे दिवस गेले आणि त्याला असं वाटतं की ह्या सोन्याच्या नाण्यांनी मी बरंच काही करू शकतो. परंतु त्या ओघामध्ये त्याचं आयुष्य हळूहळू कधी संपायला लागलं त्याला समजलंही नाही. हळूहळू त्याला असं वाटलं की मी आता वयस्कर झालो आहे आणि इतर जे तरुण मुलं होते लहान, आता ते तरुण झाले आणि माझ्यापेक्षा जास्त काम करतात. आणि एक दिवस तो असाच बाहेर गेला असताना त्याने तळ्यामध्ये आपलं तोंड बघितलं आणि त्याला वाटलं अरे, दिवस किती भरकन निघून गेले आणि जो मी तरुण होतो तो आता मी वयस्कर दिसायला लागलो. आणि त्याला वाटलं की मी काय केलं हे? मला ह्या पैशामधून मला कुठेतरी फिरायला जायचं होतं, माझं आयुष्य जगायचं होतं किंवा मला काहीतरी वेगळं जे माझ्यासाठी जगायचं होतं पण मी ते जगू शकलो नाही. आणि तो ते सोन्याच्या नाण्याने भरलेली पेटी घेऊन त्या जमीनदाराला नेऊन देतो आणि सांगतो, माझं आयुष्य हे कमावण्यामध्ये गेलं परंतु मला जे जगायचं होतं ते मी जगू शकलो नाही. आता ह्या सोन्याच्या नाण्यांची मला काही गरज नाही. त्या जमीनदाराने त्याला सांगितलं की बघ, मी तुझं काम विकत घेतलं, तुझं आयुष्य विकत घेतलं नाही. तुझं आयुष्य तू जगायला हवं होतंस. आणि तो शेवटी ती सर्व नाण्यांनी भरलेली पेटी तिथंच ठेवतो आणि तो निघून जातो. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा आम्ही किती धावपळ करतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, आम्ही प्रत्येक गोष्टीच्या मागे लागतो. परंतु हे करत असताना आमच्या दिवस आहेत ते एक एक निघून जातो. जे शेवटी जर आमच्याकडे खूप पैसा असेल तरी त्या पैशाने आम्ही कालचा दिवस विकत घेऊ शकत नाही. आपल्या जीवनामध्ये जे काही आहे त्यामध्ये समाधानी राहून जो दिवस देवाने दिलेला आहे त्यामध्ये आनंदी राहा, स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करा आणि देवाच्या सहवासात वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, इब्री लोकासपत्र ह्याचा 13वा अध्याय आणि 5वं वचन बघा. हिब्रूज चॅप्टर 13 and verse 5. तुमची वागणूक द्रव्य लोभ विरहित असावी. जवळ आहे तेवढ्याने तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, म्हणजे देवाने म्हटले आहे, मी तुला सोडणार नाहीच व तुला टाकणार नाहीच. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.